धारावीच्या अरुंद गल्ल्यांमधून तावून सुलाखून निघालेलं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या हाताच्या जादूने रंगभूमीवर शेकडो चेहऱ्यांना नवी ओळख दिली. मिल कामगाराचा मुलगा ते संगीत नाटक अकादमीच्या बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराचे मानकरी असा थक्क करणारा प्रवास असणारे ज्येष्ठ रंगभूषाकार, मेकअप आर्टिस्ट उलेश खंदारे आज ह्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. अभिनयाची ओढ, संघर्षाचा काळ आणि आज धारावीच्या पुनर्विकासासाठी मेकअप नाही तर मेकओव्हरची गरज आहे असं परखड मत मांडणारे खंदारे आज यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर चला जाऊया आणि त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास ऐकून घेऊया. हाय, हॅलो, नमस्कार. मी माधवी वाडकर आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. मंडळी, आत्ता आपल्यासोबत आहे धारावीतील एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी त्यांच्या हाताच्या जादूने रंगभूमीवरील शेकडो चेहऱ्यांना नवीन ओळख दिली आणि ते म्हणजे ज्येष्ठ मेकअप आर्टिस्ट उल्लेश खंदारे. या त्यांचं स्वागत करूया. उल्लेश सर, सगळ्यात आधी तुमचं नवराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत करते आणि कसे आहात हा माझा पहिला प्रश्न असेल. खूप छान, उत्तम, मला मस्त. तुमच्याबद्दल सगळ्यात आधी ऐकायला आवडेल, म्हणजे बालपण, धारावीतील एक व्यक्तिमत्व आणि कसं होतं इकडचं बालपण वगैरे. मुळात धारावीच ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. जन्मलो याच घरामध्ये, आज लहानाचा मोठा सुद्धा झालो याच घरामध्ये, याच चाळीमध्ये, याच विभागामध्ये आणि आज वयाची जवळजवळ 50शी इथे गाठतोय मी. आई आहे, भाऊ आहे. बाबा 1999ला गेले आणि आम्ही 2 बहिणी आणि 2 भाऊ. इथेच आम्ही लहानाचे मोठे आलो. 2 बहिणींची लग्न झाली, त्यांना मुलं झाली, त्यांच्या मुलांची लग्न झाली. आज ते कल्याण, डोंबिवली, बदलापूरमध्ये स्थित आहेत. एक जण नालासोपारात आहे आणि मी, माझा भाऊ, आई, त्यांची मुलं, माझी मुलं, असं संपूर्ण सर्वांगीण आम्ही जॉईंट फॅमिली म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती जी चालत आलेली आहे. आज आम्ही 12-13 जण या कुटुंबात राहतो घरामध्ये. रंगभूमीशी आणि कलेशी सुरुवात, म्हणजे हा संबंध कसा आला आणि ह्या क्षेत्राची सुरुवात कशी झाली? मुळात मी लहानपणापासूनच बालनाट्य, कामगार कल्याण मंडळ जे आमच्या इथे आहे धारावीत, कामगार कल्याण मंडळाच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेत होतो. छोटी-छोटी बालनाट्य मुलांमध्ये घेऊन बसवत होतो आणि बरेच असंख्य पारितोषिकं मुलांना मिळत होती त्यावेळेस आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन शिवाई कला मंच या संस्थेची स्थापना केली, की धारावीतील या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा. कारण धारावीत असं कुठलंही प्रायव्हेट किंवा कोणी डान्स क्लासेस, नाटक वगैरे बसवायला बाहेरचं येत नव्हतं. मग आपल्यातूनच काहीतरी या मुलांना प्रोत्साहन मिळावं. कारण मी बाहेर जेव्हा जाऊन बघायचो, की वेगवेगळी शिबिरं घेतली जायची. पण ती फी धारावीतल्या या गरीब गरजू लोकांना परवडत नाही. मग त्यातूनच मग मी बाहेर काहीतरी शिकून यायचो आणि मुलांमध्ये इथे त्यांना शिकवायचो, ट्रेनिंग द्यायचो आणि त्यातूनच विविध केंद्राच्या स्पर्धामध्ये असंख्य पारितोषिकं या मुलांनी मारली. मग सांस्कृतिक संस्थेची स्थापना केली शिवाई कला म्हणजे. त्यातून अनेक कलावंत उदयास आले धारावीतले. आज चांगल्या नावारूपाला आहेत. उदाहरणार्थ विष्णू कोकणे, विशाल देवरुखकर अशी काही मंडळी आहेत जी आज चांगल्या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. झेंडा किंवा विजय असो, अशा बऱ्याचशा असंख्य कलाकृतींना त्यांनी न्याय दिलेला आहे आणि हे करत असतानाच माझी अभिनयाकडे माझा कल असल्यामुळे 10वी नंतर इकडच्या श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं, जी माझ्या घरापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आज सुदैवाने ज्या शाळेत विद्यार्थी होतो त्याच शाळेचा आज मी कमिटी मेंबर आहे. आणि मग 10वी झाल्यानंतर अभिनयाची आवड असल्यामुळे मी रुईयामध्ये ॲडमिशन घेतलं. रुईया म्हणजे नाट्य पंढरी हे तुम्हाला माहिती आहे. आणि मग घेतल्यानंतर मग रुईयात ॲडमिशन घेतल्यानंतर 11वीला नाट्यवालयामध्ये ॲडमिशन घेतलं तिकडे. बोलतात ना स्क्रीन टेस्ट, त्याच्यामध्ये मी पास झालो आणि पहिल्याच वर्षी माझं सौभाग्य की संजय नार्वेकर आत्ताचा एवढा मोठा सुप्रसिद्ध अभिनेता आहे. तेव्हा त्यांची सुरुवात झाली होती 1992-93 मध्ये ऑल द बेस्ट या नाटकापासून. आणि मग तेव्हा नाटक माझं एकांकिका होती आलो रे बाबा आणि नाटकाचे दिग्दर्शक तेच होते संजय नार्वेकर 1995-96ला. आणि त्या नाटकात मला संधी मिळाली एकांकिकेत आणि तिथे मला अभिनयाचं बक्षीस मिळालं. आणि पुन्हा रुईयामध्ये दुसऱ्या वर्षी सांगोवांगीमध्ये सुद्धा केदार शिंदे जे आज एवढे मोठे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत त्यांनी सुद्धा नाटक डिरेक्ट केलं, तेव्हा सुद्धा मला संधी मिळाली. आणि नंतर काही कारणास्तव कुटुंबाच्या व्यग्रतेमुळे, परिस्थितीमुळे मला 12वीच्या पुढचं शिक्षण घेता आलं नाही. परंतु ती जिज्ञासा, ती आवड निर्माण झाली आणि ती कायम राहिली. आणि मला सुदैव माझं असं की
तिथे वामन केंद्रे सारखे प्रशिक्षक तिथे नाट्य शिबिर त्यांनी घेतलं रुईयामध्ये 2-3 दिवसाचं. आणि तेव्हापासून त्यांची भुरळ माझ्यावर पडली की नाही, मला या माणसाकडे शिकायचं आहे. आणि जेव्हा नंतर मी वृत्तपत्रामध्ये वाचायला लागलो की नाट्य शिबिर असायचं त्यांचं, पण तेव्हा त्यांची फी 1,500 ते 2,000 रुपये असायची. तेव्हाचे 1,500-2,000 म्हणजे मला वाटतं आता जवळ 40,000 ते 45,000. पण ती घरच्या परिस्थितीमुळे ती माझी इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. आणि सुदैवाने एकदा वृत्तपत्रामध्ये वाचत असताना नाट्य प्रशिक्षण शिबिर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित असं ते मी एक न्यूज वाचली. आणि तिथे फक्त केवळ प्रशिक्षणाची फी होती एक आठवड्याची 100 रुपये. मी जवळजवळ 40-45 रुपये जमवले होते. आईनी मदत केली, भावानी मदत केली आणि मग मी 100 रुपये जमवून पहिली ताबडतोब ती फी भरली आणि मी तिथे ॲडमिशन घेतलं. आणि तिथेच वामन सरांची माझी खऱ्या अर्थी ओळख झाली. कारण माझं सुदैव असं की जेव्हा INTच्या स्पर्धा होत्या तेव्हा भक्तिताई इनामदार, त्याच्यानंतरनं सुधीर जोशीजी आणि वामन केंद्रेजी INTला परीक्षक होते. आणि त्यांनी माझं काम पाहिलेलं, खूप त्यांनी ॲप्रिशिएट केलं माझ्या कामाला. आणि जेव्हा मी तिकडे शिबिराला गेलो की त्यांना मी ओळख सांगितली, "अरे तोच का तू उल्लेश खंदारे?" त्यांनी मला ओळखलं की त्या एकांकिकेत एवढं सुंदर काम केलेलं, बक्षीस मिळवलेलं. आणि माझ्यासाठी खूप मोठी पोचपावती होती यशाची. आणि मग प्रशिक्षण शिबिर केलं. त्यानंतर त्यांचं झुलवा नाटक सुरू झालं आणि त्यातही मला संधी मिळाली. मग त्यात 4-5 भूमिका त्यांनी मला दिल्या होत्या, छोट्या-मोठ्या भूमिका. करत तिथेच खऱ्या अर्थी माझ्या रंगभूषेचा श्री गणेशा झाला. कारण त्या नाटकाला रंगभूषाकार म्हणून रंगमहर्षी आदरणीय कृष्णा बोरकर होते. जनक जनक पायल बाजे, नवरंग, दुआ के बारात, शिर्डी के साईबाबा अशा असंख्य चित्रपटाचे डिझायनर आणि चंद्रलेखेसारख्या नाटक कंपनीत ते कार्यरत होते. आणि त्यांना माझी चित्रकला चांगली असल्यामुळे मग त्या झुलवात बरेचसे कलाकार असायचे. मग ते मळवट भरणं, त्यांना पेंटिंग करणं, टिळे काढणं, विग लावणं, हे करत करत मी काकांना मदत करू लागलो. आणि एकदा हे बोरकर काकांना मदत करत असताना वामन केंद्रे ते पाहिलं. आणि त्यांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं, "अरे खरंच आपल्याला पण", कारण काकांचं वय त्यावेळेस 70 वर्ष होते ते. तर ते म्हणे, "आपल्याला एक चांगल्या रंगभूषाकाराची गरज आहे." कारण दौरे लागायचे झुलवा नाटकाचे. काकांना सगळीकडे जाणं शक्य नव्हतं तब्येतीमुळे. मग वामन सर मला म्हणाले, "तू अभिनय तर करच, पण हे करत असताना तू रंगभूषेकडे लक्ष दे, कारण तुझा हात चांगला आहे." म्हणलं, "सर मला खूप आवड आहे, मला शिकायचं, पण मी शिकवणार कोण मला?" ते म्हणे, "मी सांगतो बोरकरांना." आणि रणांगणमुळे वामन सरांची आणि बोरकर काकांची खूप जवळीक होती. वामन केंद्रेने सांगितलं की बाबा याला तयार करा आणि हा भविष्यात चांगला रंगभूषाकार होऊ शकतो. मग बोरकर काकांनी तेव्हापासून त्यांच्यासोबत मला ठेवलं. मग हवा हवाई, ऑल द बेस्ट 2, ऑल द बेस्ट 3 अशा विविध त्यांच्या प्रोडक्शनमध्ये मला सामील करून घेतलं. मग बाहेरची जी काही कामं आहेत त्यांच्यासोबत मला मिळत गेली. कामं करू लागलो. कामाचा पसारा वाढत गेला. मग त्याच्यानंतरच मराठी बाणासारखंच एक महाराष्ट्राचा मी मराठी एक मोठा प्रोजेक्ट आला. 80 कलाकारांचा ताफा. आणि सुदैवाने ते मला करायची संधी मिळाली. त्यात जवळजवळ 51 डान्सर्स, शिवाजी महाराजांचा गेटअप, त्याच्यानंतर संपूर्ण राज्यापैकी सोहळ्याचा तो गेटअप दाखवायचा होता. माझ्यासोबत विवेक बोरकर, बोरकर काकाचा मुलगा मला सहाय्यक होता. आणि ती मी डेअरिंग केली. कारण जवळजवळ 80 लोकांचा ताफा होता आणि त्या सगळ्यांना मी 3 सहाय्यकांसोबत ती टीम तयार करत होतो. त्याच्या पुढे नंतरनं हिंदीतलं मनोज जोशींचं शोभायात्रा नाटक आलं. ते करायची संधी मिळाली मला शरद चव्हाण यांच्यासोबत. आणि मग चाणक्य नाटक आलं त्यांचं जगविख्यात नाटक. ज्या नाटकामुळे मला परदेशवारी संपूर्ण भारतभर फिरता आलं, हिंदी नाटक. आणि त्याचे करता करता मी 1680 शोज मला करायचं भाग्य मिळालं. त्यात अभिनयही करत होतो, भूमिकाही करत होतो आणि प्लस रंगभूषा सुद्धा. आणि हे करता करता प्रवास वाढत गेला, आलेख वाढत गेला. राज्यनाट्य स्पर्धा आत्तापर्यंत 115 राज्यनाट्य स्पर्धांचा मी रंगभूषाकार म्हणून माझा नाव लौकिक आहे. आणि याचीच पोचपावती म्हणून मला महाराष्ट्र सरकार सहितच भारत सरकारचा सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा युवा पुरस्कार 2015ला मिळाला. हे मी माझं सौभाग्य समजतो. तुमच्या उत्तरातून मला हे कळालं, खरं तर अभिनय ही सुरुवात होती. त्यातून तुम्ही रंगभूषाकार म्हणून तुम्ही करू लागलात. आज जर का विचारलं तर कुठलं क्षेत्र तुम्हाला जास्ती आवडतं? अभिनय करणं की अभिनयासाठी रंगभूषाकार म्हणून एक मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणं? अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न. खरं तर मी एक अभिनेता म्हणूनच या व्यवसायामध्ये, या क्षेत्रामध्ये उतरलो होतो. पण ॲक्सिडेंटली वामन केंद्रेंसारखे गुरु मिळाले आणि त्यांच्यामुळे बोरकरांसारखे रंगमहर्षी मला मिळाले. आणि त्यांनी मला सांगितलं, "तू अभिनय करतोस ठीक आहे." तेव्हा कॉम्पिटिशन भरपूर होतं अभिनय क्षेत्रात, तुम्हालाही माहिती आहे. आणि तिथे कसं की प्रत्येकाचा वशिला लागतो. तिथे तुमचा एक ग्रुपलिझम असतो आणि सगळीकडेच आपल्याला संधी मिळेल असं नाही. मग बोरकर काकांनी मला शिकवलं की तू एकाच वेळेस 2 दगडांवर पाय ठेवू नको.
एक तर हे तर क्षेत्र निवड, नाही तर ते तरी क्षेत्र निवड. आणि मग मी ठरवलं हाऊस म्हणून अभिनय ठीक आहे, परंतु पोटा पाण्याचा प्रश्न आहे आणि मला भविष्यात करिअर करायचं आहे, प्रपंच आहे, कुटुंब वाढणार, घरातलं सगळं बघायचं आहे. त्यामुळं मग मी रंगभूषेचा मार्ग निवडला आणि तो मला वाटतं तेव्हाचा निर्णय तो योग्य होता. कारण आज सुदैवाने माझ्याकडे 12 ते 13 माझे सहाय्यक रंगभूषाकार आहेत. आज व्यावसायिक रंगभूमीवर माझी 13 नाटकं सुरू आहेत. आज बरीचशी नाटकं, मग अलबत्या गलबत्या असतो, हॅमलेट असो, आरण्यक असो, अशा असंख्य नाटकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेला आहे. आणि आज सुद्धा अलबत्या गलबत्त्याचं नाव म्हणजे उल्लेश खंदारेचं. कारण जी वैभव मंगलेला चेटकीन बनवण्याचं मला भाग्य मिळालं, आज महाराष्ट्रभर ते नाटक गारुड गाजवतंय आणि मला त्याचा अभिमान आहे. अशा काही कलाकृतींचा भाग होता आला मला. आणि आज सुद्धा व्यावसायिक रंगभूमीवर 12 ते 13 नाटकं सुरू आहेत. जसं मी सुरुवातीला ओळख केली की धारावीतील हे व्यक्तिमत्व आणि तुमचा आतापर्यंतचा जर का प्रवास बघितला तर जी घराची परिस्थिती होती त्यातून तुम्ही हे आज एवढं सगळं काही यश गाठलेलं आहे. पण तेव्हाची धारावी आणि आताची धारावी काही फरक जाणवतोय का? कारण आजही येताना मला गल्लीबोळे छोटे दिसत आहेत, आजही तशाच वस्ती दिसत आहेत. तर कुठेतरी वाटतं का की धारावीमध्ये बदल व्हावा? नक्कीच 100% वाटतं धारावीचा विकास व्हावा, धारावीमध्ये बदल झाला पाहिजे. कारण मी माझ्या लहानपणापासून ऐकतो की धारावी डेव्हलप होणार आहे, धारावी बनणार आहे, धारावीत उत्तुंग इमारती होणार आहेत. पण आज जवळजवळ मी वयाच्या 50व्या वर्षी माझी गाठली, म्हणजे आता बॉर्डरवर लाईनवर आलो आम्ही. 100 मधले 50 झाले, पण अजून सुद्धा एक वीट सुद्धा रचली गेलेली नाही. ते दुर्दैवी म्हणावं लागेल, कारण धारावीला मिळालेले राजकारणी आणि राजकारणामध्ये होणारं घाणेरडं राजकारण, त्यामुळं धाराचा विकास कधीच झाला नाही. धारावीला त्या दृष्टिकोनातून कोणीच बघितलेलं नाही. कारण आजही मी लहानाचा मोठा झालो तेच साईन हॉस्पिटल दिसतंय. आज धारावीत काही झालं तर साईन हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही. कारण केएम हॉस्पिटल किंवा वाडी हॉस्पिटल किंवा जे जे हॉस्पिटल खूप लांब आहे, जे धारावीकर लगेच पोहोचू शकत नाही. आजही अत्याधुनिक एखादं रुग्णालय झालं धारावीत झालेलं आहे, धारावीमध्ये एखादं कॉलेज झालेलं नाही, धारावीमध्ये मोठमोठ्या कॉन्व्हेंट स्कूल शाळा झालेल्या नाहीत, धारावीमध्ये एखादं संग्रहालय नाही, धारावीमध्ये एखादं कम्युनिटी हॉल नाही. आज माझ्यासारख्याला वाटतं की एखादं सांस्कृतिक एखादा मंच असावा, एखादं आम्हाला स्टेज असावं कलाकारांना सुद्धा. पण दुर्दैवानं आज सुद्धा आम्हाला ते व्यासपीठ मिळालेलं नाही. आज धारावीच्या मुलांना जर अभ्यास करायचा असेल, आज तुम्ही बघसाल की धारावीमध्ये 8x10 10x10ची घरं आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या घरात 8-8 10-10 लोक राहतात. मग ती मुलं 10वीला 12वीचा अभ्यास करणार कशी? टीव्ही चालू असतो, आजूबाजूचा गोंधळ चालू असतो, त्यामुळे ती मुलं अभ्यास करणार कशी आणि एकाग्रतेने त्यांचा विकास कसा होणार आणि त्यामुळे त्यांना चांगले पर्सेंटेज कसे मिळणार? मग त्यातले काही माझ्यासारखी मुलं, जेव्हा मी लहान होतो शिवाजी किल्ल्याला म्हणजे इथून 2 किलोमीटरवर चालत जायचो आणि त्या गार्डनमध्ये बसून मी अभ्यास करायचो. पण आताच्या मुलांना सगळ्यांना नाही जमत आहे. आज धारावीमध्ये इतकी बकाल अवस्था आहे. आता हे माझं घर आहे, हे आमच्या 100 वर्षाची जुन्या महानगरपालिकेच्या चाळी आहेत, म्हणून आम्ही 1+1 करू शकलो. आजही माझ्या घरात आम्ही 13 जण राहतो. किती? 13 जण, जॉईंट फॅमिली. आज माझ्या घरात शौचालय नाही, साईचं शौचालय आम्ही वापरतो. आज आम्ही 1+1 बांधल्यामुळं माझा भाऊ मी आम्ही वर खाली राहू शकतो. झोपडपट्टीमध्ये लोकांनी काही जागा बळकून लोकांनी एकाची 2 घरं केली. आज 2000 साली जेव्हा सर्वे झालेला तेव्हा 56,000च्या आसपास घरं होती, पण आज 2025 उजळल्यावर कळतं कमी कमी 1.5 लाखाच्या आसपास झोपड्या आहेत. आणि त्याला कुठेतरी महानगरपालिका किंवा शासकीय यंत्रणा जबाबदार आहे. कारण एकाच्या 2, 2च्या 3 झोपड्या झाल्याच कशा? झोपड्या एवढ्या वाढल्याच कशा? लोक येत गेली, लोकांनी डुप्लिकेट प्रमाणे तुमचं आधार कार्ड असो, रेशनिंग कार्ड असो, हे बनवून सरकारी माध्यमातूनच बनवून पैसे वगैरे, तुम्हाला माहिती आहे, वेगळ्या गोष्टी सांगायची गरज नाही. धारावी जवळजवळ 50-60% अशीच वाढलेली आहे. आणि आज आम्हाला कुठे तर वाटतं की आम्ही शिकलोय, आम्ही या धारावीत राहिलो, पण आमची मुलं चांगल्या ठिकाणी वाढली गेली पाहिजेत, मुलांचा विकास झाला पाहिजे. आज आमची मुलं डॉक्टर, इंजिनियर, कला क्षेत्रात गेली पाहिजे, फॅशन डिझायनिंग म्हणजे काय त्यांना कळलं पाहिजे. आज खूप वाटतं धारावीमध्ये असं काहीतरी झालं पाहिजे, पण दुर्दैवाने तसं होत नाही. आणि आता कुठेतरी मला वाटतं 1-2 वर्षापासून धारावीच्या विकासावर बोललं जात आहे आणि हे बघून मनाला खूप बरं वाटतंय. काही विरोधक आहेत आणि चांगल्या गोष्टीला विरोध होणारच, तुम्हाला माहिती आहे. आणि मला वाटतं होऊ दे न होऊ दे विरोध, पण धारावीचा विकास झाला पाहिजे, धारावीचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे. आणि ह्याच्यातून भले आम्हाला एक 350 किंवा 400 स्क्वेअर फुटाचं घर झोपडपट्टी वाचायला मिळतं. आज आम्ही महानगरपालिकेतले चाळीतले रहिवासी आहोत. आज म्हाडाच्या काही घर आहेत, महानगरपालिकेच्या चाळी आहेत, त्यांना आम्हाला वाटतं कुठे ते आम्हाला एरिया मोठा मिळाला पाहिजे. कारण आम्ही कुठलेही अनधिकृत बांधकाम वाढवलेलं नाही. आमचं जे घर आहे तेच घर आहे. महानगरपालिकेच्या चाळी किंवा म्हाडाची छोटी गृहनिर्माण घरं म्हणजे काय? हे लिगली शासनाने, सरकारने बांधून दिलेले, जे आम्ही लिगली टॅक्स भरतो, आजही भाडं भरतो. तेव्हाही आई वडिलांच्या काळात, आजीच्या काळात
1-2 रुपये भरायचो, आजही आम्ही 25-30 रुपये भाडं भरतो. लिगली लाईट बिल भरतो. झोपडपट्ट्यांमध्ये तसं नाही बघायला मिळत आपल्याला. मग आम्हाला कुठेतरी एक आशेचा किरण वाटतो, की आम्हाला FSI नुसार आम्हाला एक्स्ट्रा वाढीव आम्हाला एरिया मिळावा. किमान 750 ते 1000 स्क्वेअर फूट मिळावं, जेणेकरून आम्ही 2 कुटुंब राहू शकतो त्याच्यामध्ये. आज धारावीमध्ये बघा तुम्ही, आज प्रत्येक जण मध्ये उदरनिर्वाह प्रत्येकाचा, धारावीतील सगळी लोक गव्हर्नमेंट सर्वंट नाहीयेत, मोठे ऑफिसर्स लेवलची लोक नाहीयेत. आज जवळजवळ 100% 80% हा कामगार वर्ग धारावीतील कष्टकरी समाज हा वॉकेबल आहे, म्हणजे चालणार आहे. साईन हॉस्पिटल किंवा सायन्स स्टेशन, माहीम स्टेशन किंवा हार्बर लाईनचा गुरुतेज बहादूरनगर, लोक चालत चालत जातात. इथे रिक्षा, बस, टॅक्सीची व्यवस्था नाही. जे काही 20% मध्ये जवळजवळ 17% लोकांकडे, माझ्या सर्वेनुसार 17% लोकांकडे दुचाकी वाहन आहेत, ते त्याचा उपयोग करतात. 3% लोकांकडे आहेत 4 चाकी वाहन, जे सगळ्यांना शक्य नाही. कारण इथे धारावीत राहायचेच वांदे, तर पार्किंग कुठे करणार हा प्रश्न आहे. बाईकची पार्किंगसाठी इथे हालत होते. पण कष्टकरी समाज हा चालत जातो, चालत येतो आणि स्टेशनला जातात, त्यामुळे लोकांना ती सवय लागलेली आहे. आणि स्टेशनचा जवळपासच विकास व्हावा धारावीकरांचा, असं मनापासून वाटतं. इथे काय भविष्यात होईल ते माहित नाही, परंतु धारावीतील लोकांना चांगलं घर मिळावं, मोकळा श्वास घेण्यासाठी छान सुद्धा गार्डन मिळावं, उद्यानं मिळावीत, चांगली झाडं मिळावीत, झाडांची सुंदर हवा, ऑक्सिजन मिळावा, मोकळ्या हवेत इकडच्या बालवर्गांनी, तरुण वर्गांनी श्वास घ्यावा, एवढंच मनापासून वाटतं. सध्या धारावीमध्ये पुनर्विकास सुरू झालेला आहे. आपण बघतो की ट्रान्झिट कॅम्प सुद्धा बांधण्यात आलेला आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, की हा पुनर्विकास आता होतोय आणि तो झाला तर खरंच खूप हे चित्र धारावीचं आताचं जे चित्र आहे, कारण तुमच्या वाक्यामध्ये एक होतं, तुम्ही एका मुलाखतीमध्ये म्हणाला होतात, की धारावीचा मेकओव्हर व्हायला पाहिजे. तर त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच, कारण वरवरचा विकास करून उपयोग नाही. तुम्ही वरवर टचअप मेकअप करणं त्याला अर्थ नाही. तर धारावीचा संपूर्ण मेक ओव्हर झाला पाहिजे. धारावी म्हणजे एक नव धारावी म्हणून उदयास आली पाहिजे. सन्मानाने त्या धारावीकरांचं नाव घेतलं पाहिजे. आज जेव्हा मी कुठे मोठ्या प्रोजेक्टला जातो, NCPA ला जातो किंवा मी नरिमन पॉईंटच्या थिएटरला जातो किंवा मोठमोठ्या ठिकाणी जातो. आज सुदैवाने मला अमेरिका, युरोप, कॅनडामध्ये फिरता आलं नाटकाच्या दौऱ्यामुळं. तेव्हा तिकडच्यांना जेव्हा मी सांगतो मी धारावीत राहतो, तर त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह येतो, तर धारावी राहते हो? म्हणजे प्रत्येकाला वाटतं गलिच्छ वस्ती आहे धारावीतली ती, म्हणजे बोलता आशिया खंडातली झोपडपट्टी. सुदैवाने हळूहळू ते नाव मुजवलं जात आहे आणि त्याचाही अभिमान वाटतो. आज कुंभारवाडा आहे. आज मला वाटतं ताज हॉटेलमध्ये खाणारा जो लिज्जत पापड आहे तो धारावीमध्ये बनवला जातो. आज खूप मोठे उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. चर्मकार समाजाचा मोठ्या प्रमाणात चर्म उद्योग आहे. लेडीज पर्स पासून, वॉलेट पासून, बेल्ट पासून, शूज पासून चामड्याचं इथे बनवलं जातं. त्या लोकांना सुद्धा न्याय मिळाला हवा. कारण आज तुम्ही बघचाल की आगे दुकान पीछे मकान. कारण धारावीकर एवढा पैसेवाला नाही की स्वतःचा एक कमर्शियल गाडा घेऊन भाड्याने करेल. मग ते काय करतात, स्वतःचं एक समोर दुकान, त्याचा उदरनिर्वाह, त्याच्यावर एक काय 100, 500, 1000, 500 धंदा होतो, त्याच्यावर त्यांचं घर चालतं आणि मागे मकान, म्हणजे घरही चालतं, घरी त्यांना राहता येतं आणि आगे दुकान. म्हणजे ही परिस्थिती आहे आणि यांनाही न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे धारावीचा सगळ्यांचाच उदय एक चांगला उत्तम विकास झाला पाहिजे. मगाशीच प्रत्येकाला वाटतं की हमको घर मिलना चाहिए. घर तो मिलना ही चाहिए. घर के साथ गार्डन भी मिलना चाहिए, हॉस्पिटल भी मिलना चाहिए, हाँ, बड़े बड़े पेड़ मिलने चाहिए, बड़े बड़े रास्ते मिलने चाहिए, सभी मिलने चाहिए, सभी का विकास होना चाहिए. जब सभी का विकास होगा तो असलियत में धारावीकर का विकास हो जाएगा. थँक्यू ले सर, तुम्ही वेळात वेळ काढून आज हा वेळ दिला आणि ही आपली छोटीशी का होईना ही मुलाखत झाली. खूप छान वाटलं तुमचा हा संपूर्ण प्रवास ऐकताना. म्हणजे जेव्हा तुम्ही उत्तरं देत होतात तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ते संपूर्ण चित्र येत होतं. धारावीतील तो एक मुलगा, त्याने स्वप्न बघितलं, पण फक्त स्वप्न कष्टाने, संघर्षाने ते पूर्ण केलं. आज कुठेतरी तुम्ही एक ओळख आहात आणि तितकेच इन्स्पिरेशन सुद्धा आहात दुसऱ्यांसाठी, की ते सुद्धा येस, आम्हाला या उल्लेख सरांसारखं बनायचंय असं म्हणतील आणि तो प्रवास सुरू करतील. आणि मला फार कौतुक वाटतं, कारण इतक्या मोठ्या पदावर ओळख मिळवून सुद्धा आज तुम्ही ह्या धारावीमध्ये आहात. त्या धारावीचा सुद्धा मेकओव्हर व्हावा ह्यासाठी सुद्धा तुम्ही झगडताय आणि स्पष्टपणे तुमची मतं मांडतायत. थँक्यू. धन्यवाद. खूप छान. मी नवराष्ट्र टाइम्सचा खूप आभारी आहे की धारावी सारख्या झोपडपट्टीत येऊन तुम्ही माझ्यासारख्या एका कलाकाराला इथे मला सन्मानाने माझी मुलाखत घेतलीत आणि माझं मन व्यक्त करण्याची संधी दिली. तर खरंच थँक्यू. धन्यवाद माधवीजी.